असेल आदित्य पाटील। शॉर्ट पिच चेंडू होता ऑफ स्टिकच्या बाहेर, गुडलेन स्पॉट वर पडला, हलकासा उछाल जरूर पाहायला मिळाला, थोडी उंची जरूर घेतली कीपरच्या ग्लोव्ज मध्ये। डॉट बॉल आपण पाहतोय साजन कोहली आणि आदेश कोहली। ऑन स्ट्राइकला असेल साजन कोहली, नॉन स्ट्राइकला आदेश कोहली। आदित्य पाटीलचा पुढचा चेंडू असेल। टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला, 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झाला, रन्स मिळाली, कोणत्या प्रकारची रन्स मिळाली नाहीये। 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय। एका बाजूला भवानी फायटर्स रावे, त्यांच्या विरोधात गावदेवी वरेडी। टॉस जिंकली भवानी फायटर्स रावे संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय। समोरच्या दिशेला होता, लॉफ्टेड हिट केलाचा होता, परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। आदित्य पाटील नेहमीच या खेळाडूचं वर्चस्व राहिलंय क्रिकेटवर। पुढील मॅच विनर अगेन्स्ट विनर, दोन विजयी संघांमध्ये पुढची लढत असेल। विजयी संघाला विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका प्लीज। सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला। सलगचा हा 4था चेंडू, खरं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल। आदित्य पाटील या नावाची चर्चा राहिलंय या वर्षी, ज्या अर्थी त्याची गोलंदाजी असेल, ज्या अर्थी त्याची फलंदाजी असेल, आई रायबादेवी रावे संघासाठी त्याची उत्कृष्ट खेळी आपण कित्येक वेळा पाहिलेत। हार्ड वर्कर, क्रिकेटवर प्रेम करणारा, मेहनत करता त्याच्याकडून कित्येक वेळा आपण पाहिलंय आदित्य पाटील। जोसी फुलटॉस, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली, डीपेक्षा कव्हरला सिंगल मिळाली, प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे। खेळाडू असेल दीक्षित पाटील, खरं तर हा देखील एक गुणवान खेळाडू। रावे गावातील नेहमीच आम्ही आदित्यच्या सोबत नेहमी आम्ही नाव उल्लेख करतो की मग आदित्य असेल पाटील किंवा दीक्षित पाटील असेल, ओमकारचं नेहमीच या ठिकाणी आम्ही कौतुक करत असतो, परंतु हे देखील दोन खेळाडू खूप महत्त्वाचे रावे गावासाठी राहिलेत। 1 धाव स्कोर कार्डवर आहे। शॉर्ट पिच चेंडू होता, टॅपिंग क्रिकेट, गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाअंती आपण पाहतोय टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना गावदेवी वरेडी संघ मात्र आहे 20 या धावसंख्येवर। ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून खरं तर थेट प्रेक्षेपण अनेक प्रेक्षक पाहत आहेत। प्रसाद कोहली अर्थातच पिल्लू वरडी गावातील उत्कृष्ट खेळाडू हा सामना पाहतोय। पिल्लू कडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी आणि खास करून गावदेवी वरडी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। नवनाथ कोहली यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी। वरेडी गाव म्हटलं की दर्दी प्रेक्षक, ज्या अर्थी सुशांत मोकल चे सर्वाधिक फॅन्स जर कोणत्या गावामध्ये असतील तर वरेडी। आणि आज आपण वरेडीच्या विरोधात भवानी फायटर्स रावे हा संघ आपण पाहतोय। खूप साऱ्या शुभेच्छा रावे गावातून देखील आलेल्या आहेत। आमचे परम मित्र समाधान पाटील, अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे सदस्य, उपाध्यक्ष मनोज भाई पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळाले आजच्या दिवशी। त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी येत आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा भवानी फायटर्स रावे संघासाठी आलेल्या आहेत। 2 धावा
स्कोर कार्डवर आहेत. एक षटक संपलंय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अपरकट फटका फसला आणि तदनंतर मात्र झेल पकडला गेला. पहिला विकेट आदेश कोहली. बॅक टू द पॅव्हलियन. लेंथ कमालीची पाहायला मिळाले. ज्या अर्थी आपण एखादा टेस्ट सामना पाहतो ना त्याप्रमाणे लाईन आणि लेंथ ठेवल्या. ड्राईव्ह करण्यासाठी चेंडू देत आहेत गोलंदाज, परंतु ड्राईव्ह पाहायला मिळत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. राईट ऑफ द विकेट नगरपालिका एंड कडून गोलंदाज सज्ज झाला. दीक्षित फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट रडार मध्ये होता, त्याला फेकून दिला. वाईडिश लॉंग ऑन ला ठोकलाय. षटकार.
इज वेल असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या षटकाचा शेवट मात्र गोड केला असं म्हणावं लागेल. ज्या अर्थी षटकार चौकाराची आवश्यकता होती, गावदेवी वरडी संघाला शेवटच्या चेंडूवर षटकार आला. फलंदाज साजन कोहलीच्या बॅटमधून धावसंख्या पाहायला मिळतोय 11-1. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक या ठिकाणी संपले गेलेत आणि 2 षटकानंतर आपण पाहतोय टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना टीम गावदेवी वरडी संघ मात्र आहे 11 या धावसंख्येवर 1 विकेट गमावला. 11-1 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. येणाऱ्या 3 षटकांमध्ये किमान 40 ते 45 रन्स तुम्हाला जमा करावे लागतील, कारण की प्रतिस्पर्धी संघाचा आपण विचार केला तर विस्फोटक फलंदाज त्यांच्याकडे आहेत. भन्नाट फॉर्म मध्ये असणारे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. ज्यार्थी त्यांच्याकडे मिडल ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे आणि वेल फिनिशर्स भवानी फायटर्स रावे संघामध्ये आहेत. किमान मी तर असं म्हणेल किमान तुम्हाला 50-55चं टार्गेट सेट करावं लागेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू टर्न झाला, डीप मिड विकेटला सिंगल मिळेल, फारसं काही हाती लागणार नाहीये. 1 या धावसंख्येने स्कोर कार्ड वर रन्स पाहायला मिळतील. एकूण 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 आकडा स्कोर कार्ड वर येतो ना तेव्हा खरं तर युवराज सिंग यांची नेहमी आम्हाला आठवण होतो. जर्सी नंबर 12 द गोल्डन मॅन, ज्या अर्थी 2007 मध्ये T20 वर्ल्ड कप मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. त्यावेळेस बॅटची इनर एज यष्टिरक्षकाने कोणत्या प्रकारची चूक केली नाहीये. दुसरा धक्का गावदेवी वरडी संघाला. सिंग यांची खरं तर चर्चा सुरू आहे. 2007 मध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या अगेन्स्ट सलग 6 षटकार असतील. तदनंतर 2011चा जो वर्ल्ड कप भारतामध्ये झाला होता त्या वर्ल्ड कप मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. गोल्डन मॅन, गोल्डन आर्म म्हणून नेहमीच युवराज सिंगची आठवण केली जातो. 12 धावा ज्या अर्थी स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. दुसरा धक्का बसला गावदेवी वरडी संघाला. या धक्क्यातून सावरेल का वरडी संघ? नवीन खेळाडू करण कोहली. करण आला, मोठा फटका अगदी पहिल्या चेंडूवर त्याला घ्यायचा होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहा आता व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. इन स्विंग होणारा चेंडू आपण पाहिला. गोलंदाज त्या ठिकाणी आदित्य पाटील ला आपण पाहतो. आदित्य पाटील असेल, दीक्षित असेल किंवा सुनील असेल, हे आई रायबादेवी रावे संघातून खेळणारे हे खेळाडू आपण आज पाहतोय. यावेळेस दांडीगुल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. धक्का तिसरा. फलंदाज करण कोहली तंबूच्या आश्रयाला. गटातील टीम्स पाहिल्या होत्या. आज आपण बी गटातील टीम्स पाहतोय. न्यू जर्सी आपण पाहतोय. भवानी फायटर्स रावे, स्पॉन्सर्स बाय अनवी स्पोर्ट्स रावे यांच्याकडून स्पॉन्सर्स केलेली ही न्यू जर्सी भवानी फायटर्स रावे संघासाठी आपण पाहतोय. आणि उत्कृष्ट कामगिरी राहिले. जर का मागचे 2 षटक आणि तिसरं षटक आपण पाहतोय, आपल्या स्पेल मधले दुसरं षटक आहे. आदित्य पाटीलचं कमालीची गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, अगदी धारदार गोलंदाजी. अनेक प्रश्न विचारलेत आदित्य पाटीलने वरडीच्या फलंदाजांना, पण त्याचं उत्तर नाहीये त्यांच्याकडे. शॉर्ट पिच चेंडू, व्हेरिएशन आज पाहायला मिळालं.
एखादा यॉर्कर पाहायला मिळाला, तर एखादा इन स्विंग पाहायला मिळाला, एखादा आउट स्विंग पाहायला मिळाला, एक शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला, ज्यावरती आम्ही नेहमी सांगत असतो की तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं गरजेचं आहे. चला आमचे वॉटर बॉय आपण रेडी राहायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होणार आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे, खराब चेंडू होता, पुलचा फटका, फाईन लेगला चेंडू चाललाय, दन दन करत सीमा पार, चौकार. डीजे ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो. अप्रतिम क्लिअरिटी. नक्कीच जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहताय त्यांना आमची विनंती असेल, जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. त्यानंतर आमचे ऑफिशियली पंच संतोषजी चौधरी सर, प्रवीणजी आंद्रे, बंटी म्हात्रे जोहे आणि ही सर्व टीम खरं तर आज आमच्या सोबत जुडले गेले. आमचे उत्कृष्ट गुणलेखक संदीपजी भोईर सर आज आमच्या समवेत या ठिकाणी पाहायला मिळतात. या सर्व टीमचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण पाहताय वंचित बहुजन आघाडी चषक 2024 हे शानदार पर्व. 4थ्या षटकासाठी गोलंदाज हर्षद मोकल. शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला, संधी आहे झेल पकडण्याची, परंतु ब्लाइंड झाला असेल कदाचित खेळाडू. चेंडू या ठिकाणी दिसला नसेल असा मात्र आपण म्हणूया. सूर्यकिरण कदाचित समोर आले असतील, त्याच कारणास्तव हा झेल ड्रॉप झाला. धावसंख्या एकूण पाहायला मिळेल 19 धावा धाव फलकावर. या चेंडूवर आल्या एकूण 3 रन्स. 3 धावा निश्चितच या ठिकाणी मिळाल्या टीम गावदेवी वरडी संघाला. पहा आता हात खोलावे लागतील, मोठ्या फटक्यांचा तुम्हाला विचार करावा लागेल. लॉफ्टेड हिट्स, हवाई सफर, तुम्हाला या ठिकाणी फटके खेचावे लागतील. समोर चेंडू आहे ऑन साइडला, काऊ कॉर्नरला, खेळाडू त्या ठिकाणी असेल दीक्षित पाटील. पहा प्रतिम फेकी पाहायला मिळाली. खरं तर स्ट्रेट एसटी रक्षकाकडे फुलटॉस चेंडू फेकला त्याने. हे देखील कौतुक राहिलंय दीक्षित पाटीलचा. ज्या अर्थी चालू सीझन मध्ये त्याचा क्रिकेट तुम्ही पाहिला असेल, मग त्याची गोलंदाजी असेल, त्याची फलंदाजी असेल, त्याचं क्षेत्ररक्षण असेल, ज्या अर्थी त्याने कॅचेस पकडल्यात, रनआउट्स केलेत, महत्वाची कामगिरी आणि की खेळाडू आहे, महत्वाचा खेळाडू आहे रावे संघासाठी. यावेळेस देखील बैठक फटका या ठिकाणी खेचायचा होता. बॉडी बॅलन्स थोडंसं डाऊन पाहायला मिळालं. ऑन साइडला चेंडू खेचायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. ऑन स्ट्राईकला हरीश कोहली. बॉलिंग ट्रॅकवर आपण हर्षद मोकलला पाहतो. फटका लाजवाब आहे, परंतु आणखीन एक कॅच मात्र दीक्षित कडून ड्रॉप झालाय. कदाचित अधिक स्तुती झाली असेल असं आपण म्हणूया. कॉमेंटेटर कर्स ज्याला म्हटलं जातं, परंतु या झेलने फारसा काही परिणाम पडणार नाहीये. 4 थी प्रोजेक्टेड स्कोर आपण फक्त 29 चा पाहतोय.
करंट रन रेट 5.73चा पाहतोय। 3 षटक 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। 21 धावा, 3 विकेट्स गमावल्यात वरेडी टीमने। सामन्यावर पकड मजबूत केलं भवानी फायटर्स रावे संघाने। समोर चेंडू आहे, स्विंग अँड मिस, ऑन साइडला केल्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय आणि त्यात यश मात्र काही येत नाहीये। कदाचित हर्षदला देखील ठाऊक असेल की खेळाडू सागर पाटील ऑन साइडला खेळेल स्ट्रोक्स, त्या अर्थी शरीरापासून दूर, अवे फ्रॉम बॉडी, अशा प्रकारची लाईन आणि लेंथ पाहायला मिळतोय। चांगला चेंडू, आणखीन एक आउटस्विंग चेंडू झाला। पंच प्रवीण आंद्रे सरांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल। इंटरनॅशनल रूल क्रिकेट मधला नियम क्रमांक 22 या ठिकाणी लागू ठरेल। अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल, अतिरिक्त 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या एकूण 22 धावा मात्र धाव फलकावर या ठिकाणी आपण पाहतोय। ऑफ स्ट्राइकच्या आणखीन एक बाहेर पिचिंग पाहायला मिळाली। स्वेअर चेंडू असेल, बॅक टू बॅक सलगचा दुसरा वाईट चेंडू आपण पाहतोय। या षटकात 1 तिहेरी फटका, 2 डॉट बॉल, 2 सिंगल, 2 वाईट, अशा एकूण रन्सचा आपण विचार केला तर 7 रन्स ज्या षटकामध्ये आल्यात। त्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे। कॅप्टन त्या ठिकाणी गेलाय, काहीसा मेसेज त्याच्यापर्यंत दिलाय की शेवटचा चेंडू आहे, बाकी 3 स्टंपच्या मध्ये किंवा ऑफ स्टिकच्या दूर तुम्ही चेंडू ठेवला तरी देखील चालेल, पाहूया काय घडेल। फिरून खेळण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट चेंडू होता हा, ज्या अर्थी 2 वाईट चेंडू पाहिले तदनंतर मात्र असं वाटलं होतं की कदाचित एखादा फुलटॉस किंवा उर्फी स्वरूपाचा चेंडू येईल, परंतु तसं मात्र काही घडलं नाहीये। गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला, थोडासा बाउन्स झाला, चेंडू कीपरच्या ग्लोव्ज मध्ये बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या मात्र आपण पाहतोय गावदेवी वरेडी टीम्स मात्र 4 षटकानंतर 23ला 3 या धावसंख्येवर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। लो स्कोरिंग मॅच कदाचित पाहायला मिळते की काय, जर का या षटकामध्ये 15-20 रन्स जर आल्या तर मात्र फाईट पाहायला मिळेल, अन्यथा एकतर्फी लढत कदाचित पाहायला मिळेल। चारथी आपण वारंवार उल्लेख केलाय भवानी फायटर्स रावे संघाचा। विस्फोटक खेळाडू त्यांच्याकडे आहेत, एक्सप्लोजिव्ह बॅट्समन। सुरुवातीचे 2 ओपनिंगला जे 2 खेळाडू येणार आहेत, अगदी त्यांचा खेळ खूप शानदार राहिलाय। दीक्षित देखील भन्नाट फॉर्म मध्ये, आदित्य चांगल्या टच मध्ये आहे, आणखीन काही गुणवान खेळाडू विजय मोरे असेल, तदनंतर प्रणय टावरी असेल टीम मध्ये, नितेश पाटीलला इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो। हे काही खेळाडू जे आहेत त्यांच्याकडे खूप पॉवर आहे। शेवटच्या षटकाला सुरुवात झाली, जय पाटीलचा हा पहिला चेंडू खरं तर निर्धाव चेंडू आपण पाहिला। खूप चांगली गोलंदाजी खरं तर या मॅच मध्ये राहिलाय, वर्चस्व प्रस्थापित केलाय, बॅकफुटला आणलाय गोलंदाजाने गावदेवी वरेडी टीमला। धावसंख्या आपण पाहतोय फक्त 23 धावा, 3 विकेट्स गमावलेत। शेवटचे षटक स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर, हन्नामारीचं षटक आहे जय पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर। आणखीन एक चांगला चेंडू आहे पहा, आघाडीच्या गोलंदाजांनी जे कार्य केलंय ना तेच कार्य मात्र जय पाटील करतोय। जेव्हा तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळता ना तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला येत असतो। अर्थातच आम्ही अनेक वेळा सांगतो की फक्त गावापुरते तुम्ही मर्यादित राहू नका, तुम्ही इतर गावांमध्ये मोठ्या मैदानांवर जेव्हा मोठ्या स्पर्धा होत आहेत ना तिथे तुम्ही सहभाग नोंदवा। आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड झाला, लाऊड अपील जरूर केली गेलोय, पंचांचा इशारा आलाय, लेग बाईट्स च्या स्वरूपाने 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। एका धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पुढे स्कोर कार्डवर 24 रन्स ऑन द बोर्ड, 24 धावा धाव फलकावर आपण पाहतोय। शेवटचं षटक सुरू आहे, 3 फक्त चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल गावदेवी वरेडीच्या अगेन्स्ट टीम रावे। आणखीन एक चांगला चेंडू आहे, स्विंग अँड मिस। बरेचसे चेंडू खरं तर आपण निर्धाव पाहिले या पहिल्या सत्रामध्ये, ज्या अर्थी आदित्य पाटीलची गोलंदाजी, त्याचे 2 षटक, मग दीक्षितचा 1 षटक, तदनंतर
हर्षद मोकलचं एक षटक आणि हे शेवटचं षटक जय पाटीलचं. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय CR म्हात्रे सरांचं या ठिकाणी शुभागमन. समाजसेवक आदरणीय CR म्हात्रे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहिला. फक्त एक लेग बायच्या स्वरूपाने सिंगल आली होती. दुसऱ्या रनच्या शोधात वरडी संघ जरूर आहे आणि फक्त एक सिंगल या ठिकाणी मिळेल. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 25 धावा धावफलकावर आहेत आणि अगदी सोपं असं लक्ष असं मात्र आता म्हणावं लागेल. 26 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी असेल. भवानी फायटर्स रावे संघाच्या समोर जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. सन्माननीय CR म्हात्रे सर समाजसेवक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी लाडके आयोजक सन्माननीय सुनीलजी प्रल्हाद धामणकर साहेबांना मी विनंती करेल की आपण उपस्थित पाहुण्यांचं मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान करावा. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये CR म्हात्रे सर समाजसेवक, समाजसेवेचा वारसा ज्यांनी उचललाय असे सन्माननीय अतिथी मंचकावर आपण पाहतोय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर वरडी गावाचे आमचे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. ऐकूया आपण मानस मनोरे यांना. धन्यवाद बर्मेजी पाटील सर. तमाम क्रीडा रसिकांचं, तमाम पाहुण्यांचं आणि सगळ्या खेळाडूंचं पुनश्च एकदा वंचित बहुजन आघाडी चषक 2024 या स्पर्धेमध्ये मनापासून मी मानस मनोरे स्वागत करतोय. खरं तर आजचा दिवस आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची 141वी पुण्यतिथी आज आहे आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी त्यांना अभिवादन करूया. त्यांच्या स्मृतीला या ठिकाणी आपण नक्कीच या मंचाच्या माध्यमातून अभिवादन करूया. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदान शिरडोन, याच मैदानावरती या हंगामातील सगळ्यात मोठी स्पर्धा रायगड प्रीमियर लीगचं आयोजन आपण या हंगामाच्या सुरुवातीला पाहिलं होतं आणि आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची 141वी पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या स्मृतीला आपण या ठिकाणी नक्कीच अभिवादन करूयात. तो चलिए तमाम दर्शकों का, खिलाड़ियों का, मान्यवरों का स्वागत. आप देख रहे हैं वंचित बहुजन आघाड़ी ट्रॉफी 2024 का ये घमासान. आज का दिन नंबर 2, शानदार शनिवार का ये दिन मैदान के अंदर आपको नजर आएगा. 30 गेंदे 26 रनों की जरूरत है. यहाँ पे भवानी फाइटर्स रावे टीम को 30 गेंदे 26 रन. विजय मोरे के साथ आदित्य पाटिल, यह सलामी बल्लेबाजों की जोड़ी
मैदान पर इन रनों को बनाने के लिए दाखिल हो चुकी है। गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए P1 की पहली ओवर को लेकर योगेश कोहली गेंदबाजी मार्ग के ऊपर आएंगे। दो खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, एक डीप लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, बाकी सभी 30 यार्ड सर्कल के अंदर। संतोष चौधरी सर इनका इशारा, लेट्स प्ले, द गेम इज ऑन, इट इज फर्स्ट पावर प्ले, यस इट इज P1 का फर्स्ट पावर प्ले जो आपको नजर आएगा। पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी, कमाल की गेंद। ये क्या थोड़े से वहां पे खिलाड़ी जो हमें इंजर्ड नजर आ रही है, पर क्रिकेट का जोश, क्रिकेट का जज्बा, क्रिकेट का जुनून हर खिलाड़ी में होता है। स्पोर्ट्समैन स्पिरिट हर खिलाड़ी में होती है, खेलने की इच्छा हर खिलाड़ी में होती है, और इच्छा शक्ति जिसकी मजबूत है उसको कोई नहीं हरा सकता। इच्छा शक्ति आपकी मजबूत होनी चाहिए, लेकिन दो खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद हो गई फरार, बल्लेबाज का वार असरदार, आया नंबर 4। हमने देखिए आगाज हुआ है विजय मोरी, पहली गेंद डॉट जाने के बाद दूसरी गेंद पे कड़ा प्रहार किया है। इस बार कमिटों को खेला, कमाल का स्ट्रोक खेला है, लाजवाब। द बॉल इज गोस इनटू द क्राउड, दिस इज मैक्सिमम माइटी हिट। तीन गेंदों का खेल होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर भरी है, पीछा करना था 26 का। ट्रेलर में पिक्चर खत्म करने की कोशिश मैदान के अंदर अब की जा रही है। आते ही आतिशबाजियां बिना दिवाली के धमाके मैदान के अंदर हो रही है। हल्की हाथों से खेला, सम्मान दिया, शॉर्ट पॉइंट पर रन आउट का मौका, लाउड अपील यहां से की गई है, बट बैटर इज सेफ ऑन क्रीज। बल्लेबाज सुरक्षित है अपने पॉपिंग क्रीज पर, आंखों के नीचे से काजल छुड़ाया, फील्डर के हाथ से सिंगल छुड़ाया। एक रन टीम का टोटल अब बढ़ेगा 11 रन, नेल्सन फिगर ऑन स्कोरबोर्ड। चलिए जीतवाई जीते बी टीम की कप्तान आपको तैयार रहना है। ये मैच खत्म होने के बाद सेकेंड राउंड की फर्स्ट मैच खेली जाएगी। लोअर फुल टॉस सामने खेला, गैप को ढूंढने में कामयाबी मिली है, गेंद रुकने वाली नहीं है, आउटफील्ड है काफी ज्यादा तेज, ये भी आएगा खटैक वाला चार। हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, ऐसा कहा जाता है। इस गेंदबाज के पास हिम्मत है, इंजर्ड होने के बाद ये देखिए फिर भी खेल रहा है ये खिलाड़ी, गेंदबाजी कर रहा है। कमाल के स्पोर्ट्समैन स्पिरिट, जितनी तारीफ की जाए योगेश कोहली की उतनी कम होने वाली है। क्रिकेट का जोश, जज्बा, जुनून, खेल अंग्रेजों का हो, लेकिन सबसे ज्यादा प्यार क्रिकेट के खेल को हिंदुस्तान ने ही दिया है, भारत देश ने दिया है, और आज सबसे ज्यादा मात्रा में ये खेल खेला जाता है। समीकरण बनेगा आने वाली 24 गेंदें, 11 रनों की जीत के लिए अब जरूरत होने वाली है। 24 गेंदें और मात्र 11 रन, आसान सा लक्ष्य, गेंदें काफी ज्यादा, रन काफी कम। पहली पारी में रन बनाने चाहिए थे वरीडी टीम को, लेकिन रन बने नहीं। हाँ वही पे देखिए कप्तान वहां पे मौजूद है। जीतवाई जीते बी टीम, सेकेंड राउंड की मैच यहां से खिलाई जाएगी यह मुकाबला खत्म होने के बाद। 24 गेंदें, 11 की जरूरत, न्यू बॉलर केम ऑन ट्रैक। भावेश पाटिल गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए आएंगे। धूप का टेम्परेचर काफी ज्यादा बढ़ता हुआ नजर आएगा। गर्मी का सीजन यहाँ से अब शुरू हो चुका है, डे के मुकाबले अब बहुत कम होंगे। टेनिस बॉल में आजकल नाइट की टूर्नामेंट काफी ज्यादा चल रही है। कल में था नंदनबाड़ा में आमदार खासदार ट्रॉफी, वहां पे चल रही है, आज तीसरी नाइट होगी। 2 दिन में वहां पे था, आज फिर 2 दिन में वहां पे जुड़ूंगा, डे नाइट। बहुत बढ़िया टूर्नामेंट वहां पे है, आमदार खासदार ट्रॉफी, लेकिन ये बहुजन वंचित आघाड़ी ट्रॉफी उतनी दमदार।
संदीप सर सीजन है, जितने आने उतने लेने चाहिए सीजन में। हल्के हाथों से खेला, सामने खेला, ऑन ऑफ ड्राइव कर दिया। इस गेंद को जल्दबाजी बिल्कुल नहीं, अब पूरी तरीके से संयमता के साथ मैदान पर बल्लेबाजी हो रही है। पेशेंस हमें दोनों खिलाड़ियों में अब दिखाई दे रहा है। प्रेजेंस ऑफ माइंड आप में होना चाहिए। सिचुएशनशिप को अंडरस्टैंड करने की अंडरस्टैंडेबिलिटी ये आप में होनी चाहिए। मैच्योरिटी आप में होनी चाहिए बतौर खिलाड़ी। दुधारी तलवार कोशिश की गई थी स्विच हिट लगाने की, पर स्विच ऑन करना भूल गए। उसी की वजह से विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति होगी। ग्लेन मैक्सवेल, डेविड वार्नर हमेशा हमें ऐसे शॉट खेलते हुए नजर आते हैं अंतरराष्ट्रीय क्रिकेट में। ये गेंद देखिए बैकवर्ड पर खेला, बैकवर्ड रीजन में गेंद को ट्रैवल जरूर किया जाएगा। बल्ले का अंदरूनी हिस्सा गेंद से टकराया था। बैकवर्ड रीजन में अच्छी फील्डिंग मिलेगा, मात्र सिंगल रन। भावेश पाटिल की अच्छी गेंदबाजी हो रही है। मैदान के अंदर 3 गेंदों में 2 रन खर्च किया। युवा ये खिलाड़ी है, युवा की हवा। स्लॉट में ये गेंद थी, गैप में गेंद को धकेला, खिलाड़ी कर रहे हैं गेंद का पीछा। वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को फील्ड किया जाएगा। 2 रन यहां से जरूर मुकम्मल किए जाएंगे। इंडिया और इंग्लैंड की टेस्ट मैच भी वहां भी शुरू है। आने वाला साल वर्ल्ड T20I के वर्ल्ड कप का साल होने वाला है। इस सीजन में वर्ल्ड T20I का वर्ल्ड कप भी आपको देखने को मिलेगा। यॉर्कर लैंड, हेलीकॉप्टर शॉट घुमाया, कनेक्शन प्रॉपर हुआ नहीं था, टाइमिंग प्रॉपर हुई नहीं थी, उसी की वजह से मात्र सिंगल रन मिलेगा। हेलीकॉप्टर शॉट जब भी आता है हमें हमेशा याद आती है सर महेंद्र सिंह धोनी, इनकी उन्होंने इन्वेंट किया था हेलीकॉप्टर शॉट। और उसके बाद कई खिलाड़ी खेलते हैं, टेनिस क्रिकेट की गॉड कृष्णा सातपुते सर काफी अच्छा खेलते हैं हेलीकॉप्टर। लेकिन ये देखिए मौका मिला, कमाल का हिट लगाया, गेंद जाएगी दर्शक दीर्घा में। द बॉल इज इनटू द क्राउड, दिस इज मैक्सिमम। चलिए मैच खत्म हो चुका है, मैच 26 रन।